नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजलेले आहे दुपारचे 2:45 आणि व्हिडिओला उशिरा सुरुवात करते. त्याचं कारण हे का, सकाळी मी आवरत होते, मनोज ऑफिसला गेले ना आज, तर त्यामुळे मग सकाळी टिफिन वगैरे झाला, पण बाकीचं घरातलं पण आवरणं असतं ना, त्यामुळे ते सगळे कपडे वगैरे वॉर्डरोब सगळं मी क्लीन केला. म्हणजे मनोजचं जे आहे ना दुसऱ्या रूममध्ये, तर ते वॉर्डरोब पूर्ण क्लीन केलं, कपडे सगळे व्यवस्थित ठेवले आणि त्या आवराआवरीमध्येच पूर्ण वेळ निघून गेला. कारण की स्वयंपाकाचा टाईम वाचला होता माझ्याकडे, कारण की सकाळीच मी स्वयंपाक केला होता ना आणि सकाळी नाश्ता वगैरे झाल्यानंतर आमचे जेवणं वगैरे, मग तो पसारा आवरणं, परिवेलाचं आवरणं, त्यामुळे मग व्हिडिओ स्टार्ट करायलाच राहून गेलं. पण आज मला थंबनेल बघून तर कळालंच असेल तुम्हाला मी कशाबद्दल बोलणार आहे. तर मला आहे ना आता फ्रीज, दोन्ही साईडचे जे फ्रीज आहे ते डीप क्लीन करायचे आहे. तर तुम्हाला माहिती आहे आपल्या घरात ना 2 फ्रीज आहे, 2 वेगवेगळे फ्रीज आहे. इथे अंधार येतो कारण की वातावरण एकदम ढगाळलेलं आहे. इतकं मस्त वातावरण आहे तुम्हाला सांगते, त्यामुळे ना इतकं छान वाटते बाहेर. कधी जी म्हणजे 15-20 मिनटं आहे ना, मी ना वरांडामध्ये बसली होती, मस्त असा वारा सुटला होता ना, इतकं छान वाटत होतं ना. तर चला तुम्हाला मी सगळ्यात अगोदर दाखवते का आपल्या घरात 2 फ्रीज आहे. एक हे फ्रीज आहे, या फ्रीजमध्ये मी म्हणजे नॉर्मली आपले जे हिरव्या मिरच्या, भाजीपाला जे आहे ना, ते आपण नॉर्मल जे ठेवतो ना, तर ते मी ठेवलेलं आहे. आणि दुसरं जे फ्रीज आहे हे छोटं फ्रीज जे आहे, तर यामध्ये मी दूध ठेवते, ज्यूस ठेवते, दही ठेवते आणि हे ठेवते काय, त्याचं कारण हे 2 फ्रीज असल्यामुळे मग म्हटलं यूज झाला पाहिजे ना, तर मग अर्धा करून असं मी डिवाईड केलेलं आहे. अर्ध्या गोष्टी त्यामध्ये ठेवायच्या, अर्ध्या गोष्टी यामध्ये ठेवायच्या आहे. आज मला ना हे जे फ्रीज वगैरे जे आहे ना, हे मला क्लीन करून घ्यायचं आहे. आणि दूध पण आहे, आता 5 बॉटल्स आहे दुधाच्या. आणि ही ब्ल्यू कलरची आम्ही नॉर्मली यूज करतो, पण हे चुकून घेणं झालं होतं आणि त्यामुळे चहा अजिबात चांगला होतच नव्हता. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याला कोणत्या टाईपचा चहा पाहिजे, आपल्याला ना त्या दुधाची सवय झालेली असते. पण चुकून जर असं दुसरं दूध आणलं आणि त्याचा चहा थोडासा पण वेगळा झाला ना, तर अजिबात आहे ना आपल्याला त्याची टेस्ट आवडत नाही. म्हणून मग हे एक्स्ट्राचं आहे ना, तर ते मी असं काहीतरी मला रबडी वगैरे काय बनवायचं असेल ना, तर मी बनवणार त्याच्याने. आणि हे जे नॉर्मल आपण यूज करतो त्याच्यासाठी आहे. त्याच्यानंतर ज्यूस आणून ठेवलं. आणि आम्ही ना हे लेमनेड घेऊन आलो होतो. इतकं आंबट आहे, आम्हाला वाटलं चांगलं असं लेमनेड, नाही का, आपण जसं नॉर्मल बाहेर रेस्टॉरंटमध्ये पितो तसंच असं लेमनेड. पण जसं आणलं ना, तर हे आम्ही पिलं सुद्धा नाही, इतकं आंबट होतं, इतकं आंबट होतं. आणि नाही ग, खूपच. आणि याला आणून ना 1-1.5 महिना झाला असेल, पण आहे तशाच आहे हे लेमनेड. इतकं आंबट होतं, त्यामुळे आम्हाला अजिबात आवडलं नाही आणि आम्ही विचार केला ते टाकून देऊ. आणि बाकीचं जे आहे हे क्लीन करून घेते. हे छोटंसंच आहे फ्रीज, त्यामुळे पटकन क्लीन होऊन जाणार. आणि आपल्याला फ्रीज क्लीन केलं तर तुम्हाला माहिती आहे का, व्यवस्थित वस्तूसुद्धा ठेवायच्या आहे. पटापट ना आता मी सगळं फ्रीजचं आवरून घेते आणि साईड बाय साईड दोन्ही फ्रीज मी कसे अरेंज केलेले आहे ते पण दाखवते. अगोदर हा फ्रीज क्लीन करून घेते मी. आणि फ्रीज बंद करून मी काही क्लीन करणार नाहीये, म्हणजे असं नॉर्मल लाईट बंद करू शकते मी, पण लाईट चालू ठेवली ना मी तर कसं ते दिसणार ऍक्च्युली मला. काय हो कमी देते तुला. आणि 2-3 दिवसापासून मला क्लीन करायचं होतं, कारण की थोडं ज्यूस सांडतं, परत काय मिल्क असतं ते सांडतं. तर म्हटलं अगोदर आवरून घेऊ सगळं आणि निवांत फ्रीजचं आवरायला घेऊ, कारण की तुम्हाला माहिती आहे फ्रीजचं आवरायला थोडंसं वेळ लागतं आपल्याला, नाही का.
फ्रीजमधल्या हे जे डबे होते रिकामे ते काढून घेतलेले आहे. आणि तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं मी मटकी ना मोड आणायला ठेवली होती, तर तुम्ही बघू शकता किती छान अशी मटकीला मोड आलेली आहे. आणि मस्त मिसळ बनवणार आहे झणझणीत. आणि हे जे मिरच्या आहे अगोदर डब्यामध्ये ठेवले होते, अजून चांगले आहेत. बाकीच्या ज्या मिरच्या आहे यामध्ये पण ठेवते. लिंबू आणून ठेवले होते जास्त, त्याचं कारण हे का तुम्हाला माहिती उन्हाळ्यामध्ये लिंबूचा वापर आपण खूप जास्त करतो. त्याच्यामध्येच याच्यासाठीच मी हे ठेवलेलं आहे. आणि बाकीचं जे आहे मिरच्यांचं ते करून हे सगळं निवडून ठेवलं तर मग कसं जो मेन फ्रीज आहे तो पुसून मला लगेचच वस्तू ठेवता येईल असं. फ्रीज क्लीन करून झाला, त्याच्यानंतर किचनचं सगळं आवरून झालं. फ्लोअर पण बघा जस्ट क्लीन करून झालेलं आहे. सकाळी क्लीन करायचं राहून गेलं होतं, काल पण क्लीन केलं होतं, पण म्हटलं आता फ्रीज क्लीन करत होते ना तर मग थोडा कचरा झाला होता, मग थोडंसं सांडतं वगैरे, तर त्यामुळे मी विचार केला चला सगळंच मी ना क्लीन करून घेऊ. बघा हॉल वगैरे सगळं जे लिव्हिंग रूम आहे ते सगळं क्लीन करून घेतलं मी आता. आणि किती पण तुम्ही घर आवरा, किती पण स्वच्छ ठेवा, तरी असं वाटतं का कमीच आपण क्लीन करतोय, कमीच आवरतोय असं नेहमी वाटतं मला. तर चला आता हे जोपर्यंत फ्लोअर ड्राय होत नाही तोपर्यंत मला किचनमध्ये त्या साईडला जाता येणार नाही. इवन फ्रीज मी कसा अरेंज केलेला आहे ते दाखवता येणार नाही. एकदा फ्लोअर ड्राय झालं ना तर मग मी कसं तुम्हाला दाखवेन का सिस्टमॅटिकली मी कसं अरेंज करते. किंवा खूप जास्त वस्तू नाही आहे फ्रीजमध्ये तरी पण मग थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न करेन. कारण की मला एक कमेंट आली होती, त्यांनी मला 2-3 वेळेस कमेंट केली का कोमलताई प्लीज तू फ्रीज कसा अरेंज करते ना आमच्यासोबत शेअर कर. तुम्हाला मी मगाशीच सांगितलं स्टार्टिंगला, गेल्या 2-3 दिवसापासून मी वातावरणाबद्दल बोलत असेल, पण खरंच वातावरण खूप मस्त आहे. आता तर मी आवरते त्यामुळे मला थोडासा घाम आला, पण एकदम असं ढगाळलेलं आहे. आणि असं वातावरण असलं ना तर परिबेला लगेचच जातात बाहेर खेळायला. त्याच्या फ्रेंडसोबत खेळायला गेलेले आहे पार्कमध्ये, कारण की ऊन नाही आहे, थंड वारा आहे, वातावरण चांगलं आहे. म्हणून आता येतील त्या 5 वाजेपर्यंत. आता वाजलेले आहे 3:45ला 5 कमी. तर चला आता हे थोडं ड्राय झालेलं आहे त्यामुळे मग मी या ठिकाणी आलेली आहे. पॉवर बँकवर मी चार्जिंग करून ठेवली, कधी पण गरज पडते आपल्याला. आता हे जे छोटं फ्रीज आहे तर त्यामध्ये मी काय काय ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही. ते इथे बघा जास्त वस्तू नाही. ते आम्ही जास्तीचे ना मिल्क आणून ठेवतो, ज्यूस वगैरे आणून ठेवतो, पण आता मिल्क पण थोडंसं राहिलेलं आहे त्यामुळे इथे ठेवलेलं आहे. ज्यूस 1 बॉटल आणि खाली दही ठेवलेलं आहे. तर मोस्टली दही कसं जास्त आणून ठेवते ना तर दही आणि इथे ना बाकीचं भरपूर सामान मावतं. म्हणजे मग या ठिकाणी या वस्तू राहिल्या ना तर मोठ्या फ्रीजमध्ये ना जास्त गर्दी होत नाही. ते बघ हे जे फ्रीज आहे बघितल्यावर अजिबात वाटत नाही फ्रीज आहे हे, कारण की आपला किचनचा पूर्ण जो सेटअप आहे तर त्या सेटअपमध्येच आपण हा फ्रीज ठेवलेला आहे. तो मग हे बघा
आता हे जे फ्रीज आहे, एक कमेंट आली होती का कोमल ते फ्रीज हा खूप जास्त मोठा नाही आहे, तर असं नाही आहे, भरपूर मोठा आहे हा फ्रीज. पण तुम्ही बघू शकता ना, हा पण एक फ्रीज आहे आणि समोरच्या साईडला पण तो फ्रीज आहे. तर मग भरपूर सामान मावतं. आणि इथे बघा आता मी भरपूर असं सुटसुटीत वस्तू ठेवलेलं आहे. इथे हे जे दिसतंय ना, हे बघा मी माझं रोजमेरी वॉटर ठेवलेलं आहे 2 आठवड्याचं. म्हणजे कसं टाईम वाचतो. 2 आठवड्याचं करून ठेवलं म्हणजे एका आठवड्यात 2दा जरी आपण हे वॉश केलं तरी पण 2दा यूज होतं. आणि जेव्हा मी हे रोजमेरी वॉटर बनवते ना, तेव्हा मास्क बनवते ना, तर ते पण मी वेगळं लावते. म्हणून मी हे जास्तीचं बनवून ठेवलेलं आहे. आता इथे तुम्हाला बघा एकदम सुटसुटीत वस्तू द्यायचं असेल तर तिथे लिंब ठेवलेलं आहे. यामध्ये कोथिंबीर आहे, परत टॉमॅटो आहे, परत ते बाकीचं जे आहे ते मिरच्या, परत एक्स्ट्राची जी मटकी होती ती मी ठेवली. यामध्ये आलं आहे. त्यानंतर मग हा रिकामा डबा, याच्यामध्ये ते राजमा ठेवलेला आहे. कॉर्न मी हे घेऊन येत असते, हे बघा हे. त्यानंतर मेथी आणून ठेवली होती ना, ती मेथीसुद्धा मला अजून निवडून ठेवायची आहे. त्यानंतर जास्त काय भाजी वगैरे नाही. कोबी, आज सकाळीच कोबीची भाजी केली होती म्हणून ऑफिसला जायचं होतं म्हणून. शिमला मिरची एवढंच आहे. आणि इथे लावायचं कवर असं. आणि खाली तर काही नाही, खाली तर मग ते पीठ वगैरे एक्स्ट्रा झालेलं आहे. या सेक्शनला काही नाही, एक्स्ट्रा ते बटर आहे, हे थोडंसं चीज आहे, हे आपलं जे सॉस असतात ते, विनेगर आहे, हे तुम्हाला माहिती आहे. भाज्या वगैरे मी क्लीन करण्यासाठी हे विनेगर यूज करते, कारण की भरपूर सारा कचरा वगैरे असतो. हे थोडे मसाले, इथे ते दुधाची बाटली जी वापरते मी, केचप आहे, आणि हे रोजमेरीचं. आणि हे जे जार आहे ना छोटे छोटे, तर मी हे चटण्या वगैरे बनवून ठेवते ना, तर त्याच्यासाठी मी यूज केलेले आहे ते, म्हणजे त्याच्यासाठी मी यूज करते. त्या बघा किचन असं मी सुटसुटीत पूर्ण ठेवते बघा, खूप जास्त असं नाही बघा, व्यवस्थित क्लीन करून ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी किचन स्वच्छ करून व्यवस्थित वस्तू ठेवलेल्या आहे. घर स्वच्छ असलं तर आपल्यालासुद्धा फ्रेश वाटतं. आणि आता मी घरात काय करते, कापूर लावते. लवकरच कापूर लावून देते मी, पण थोड्या वेळात त्यांना मंत्र चालू करून देणार, कारण की आता किती वाजले, आता 4 वाजले. 4 वाजले. मनोजला येतं येतं 5:30-6 वाजतील. परिबेलाला पण यायला उशीर आहे, त्या येते तोपर्यंत त्यांना पण मी मिल्क वगैरे देईलच. पण मग ते कापराचं वगैरे मी इथेच ठेवलं होतं, इथेच आणून ठेवते मी या साईडला. म्हणजे मला कसं या ठिकाणीच लावायचं असतं ना, म्हणून मग मी हे इथेच ठेवलेलं आहे. काल धूपचं मी इथे ठेवलं होतं, आता हे पण मी जागेवर ठेवून देते, कारण की धूपचं मी देवाजवळच ठेवत असते. आणि कापूरचं त्या ठिकाणी पण काल मला धूप ठेवायचं होता ना लिव्हिंग रूममध्ये, त्यामुळे ठेवलं होतं. बघा मस्त अशी तर्रीदार मी मिसळ बनवलेली आहे. आणि खूप महिन्यानंतर मी मिसळ बनवली, मला असं वाटतं 2-1 महिन्यानंतर बनवली असेल. आणि याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर केली होती. किती सुंदर असा कलर आलेला आहे, हे बघा. जस्ट मी फोडणी दिली, इथे भात लावलेला आहे. भात झाल्याच्या नंतर मी चपात्या करून घेणार. असं पाव वगैरे नाही खाणार आहे, चपात्या, आणि त्याच्यासोबत असणार आहे फरसाण. आणि मस्त अशी जास्त तिखट नाही, मीडियम अशी स्पायसी झालेली आहे आणि एकदम छान अशी फ्लेवरफुल झालेली आहे. मग अशी पाऊस सुरू झाला आणि बराच वेळ पाऊस पडतो, त्याचा रिमझिम पडतोय, पण चालू आहे कंटिन्यू. आणि हा जो पूर्ण आठवडा आहे ना, पाऊसच दाखवत आहे, म्हणजे 40%, 50%, मग थोडंसं ऊन. आता याच्यानंतर आहे ना, मे बी मला माहीत नाही, ब्लर दिसले, त्याच्यानंतर हे जे वातावरण आहे ना असंच राहणार आहे थोड्या दिवस, परत मग चेंज होऊन जाणार. मनोज आले मगाशीच, फ्रेश झाले, आणि आता आम्ही बाहेर बसलो आहोत जेवण करायला. परिबेला जेवण करून परत गेले खेळायला, आणि त्याच्या फ्रेंडकडे गेले खेळायला, कारण की आता पाऊस पडतोय, पार्कमध्ये होते. आणि मनोजची फेवरेट आहे आता इथे मिसळ आणि फरसाण, फेवरेट आहे मनोजची, नाही का. मस्त बघा असं वातावरण, त्यामध्ये आपली मिसळ काय पाहिजे. भजी बनवण्याचं ठरलं होतं, पण म्हटलं जाऊ दे, आता इतके छान मोड आलेले आहे मटकीला, तर मग म्हटलं हेच बनवू, आहे की नाही. उद्या परवा बनवू आपण, कारण की वातावरण पावसाचं आहे ना, मग अशाच वेळेस भजी खायला छान वाटतं ना. बघू असंच वातावरण उद्या असं ना, मस्त भजी करूया मग. तसे हा पूर्ण वीक पावसाचा आहे. ना मी मगाशीच सांगितलं तसं, चान्स मिळेल आपल्याला. ते तर आहे. चला मनोजला वाढते मी आता. लाईट लावलेली आहे, तुम्हाला माहिती का, शक्यतो ही लाईट आम्ही खूप खूप कमी लावतो. आता मला व्हिडिओ शूट करायचा आहे, म्हणजे आता मी बोलते म्हणून मग ही लाईट चालू केली, अदरवाईज ही लाईट आम्ही चालू करतच नाही. ती जी लाईट आहे ना ती समोर, तर ती आम्ही लाईट चालू करतो अंधार झाल्यानंतर, तरी पण बऱ्यापैकी उजेड आहे. आणि आत्ता 7 वाजलेले आहे. आता 9 पर्यंत आहे ना उजेड राहतो, 10 पर्यंत आता अंधार होऊन जातो.
जुलैमध्ये काय असतं 10पर्यंत ना उजेड असतो खूप. आणि जसं ऑगस्ट येतो ना तर मग थोडं थोडं तसं अंधार व्हायला लवकर सुरू होते. आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पण मग एकदमच तुम्हाला 9 वाजतासुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये ना एवढा उजेड दिसणार नाही. आणि ऑक्टोबरमध्ये तुम्हाला माहिती आहे मग वातावरणाचं राहतं खराब. मग फॉल सीझन असतो, मग झाडांचे कलर चेंज होतात आणि मग सगळी झाडावरची जेवढी पानं आहे तर ती गळून पडतात. आणि ते पण मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. आता तुम्हाला सांगते, हे जे ग्रीन कलरचं झाड आहे तुम्हाला दाखवलं होतं तेव्हा रेड कलरचं होतं, आता परत ग्रीन झालं. आणि फॉल सीझन जेव्हा येईल तर तेव्हा हे झाडावरची जी पानं आहे तर ही पूर्ण गळून पडणार. इवन आपल्या जेवढ्या पण गार्डनमध्ये, बॅकयार्डमध्ये किंवा फ्रंट साईडला पण जेवढी झाडं आहे ना तर ती सगळी झाडं आहे ना, त्याच्यावरची जी पानं आहे ना झाडावरची तर ती सगळी गळून पडणार. आणि जेव्हा स्प्रिंग सीझन येणार ना तर मग झाडाला थोडे असे पानं यायला सुरुवात होते. मग तेव्हापासूनच फेब्रुवारी मार्चपासूनच मग इथे लोक गार्डनिंग करायला सुरुवात करतात. तर इथल्या सीझनबद्दल मी गेल्या 6-7 वर्षापासून तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करत आलेली आहे. आणि जेव्हा स्नो पडणार तर तेव्हा मला एक कमेंट आली का कोमलताई, जेव्हा स्नो पडणार ना तेव्हा वरांडामधून स्नो पडताना कसं दिसतं तर नक्की दाखव. तर यस, आता आपल्याला खूप वाट बघावी लागणार, माहीत नाही नोव्हेंबरमध्ये स्नो पडतो का डिसेंबरमध्ये पडतो का जानेवारीमध्ये पडतो. आता या साईडला बोलत होती ना अंधार येत होता म्हणून आता मी अशी बोलते म्हणजे थोडंसं उजेड येईल. तर आजचा दिवस एकदम मस्त होता, रिलॅक्स होता. घरातली सगळी कामं आवरून झाली आणि माझी जी बाकीची जी कामं आहे ती झाली. स्वयंपाक झाला, परत मग माझं जे फ्रीजचं जे काम होतं ते पण करून झालेलं आहे. वॉर्डरोब पण आवरून झालेला आहे. तर एका दिवसात असं आवरण्याचा मी प्रयत्न करते. महत्त्वाचं म्हणजे बिझी राहण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला सांगितलं जास्त मोबाईलवर नसते मी. मला फक्त व्हिडिओ शूट करायचा असेल किंवा काय पोस्ट करायचं असेल किंवा मला फक्त रिप्लाय द्यायचे असेल कमेंट्सला तेव्हाच मी मोबाईल घेते. अदरवाईज मी जास्त मोबाईल घेत नाही किंवा जास्त मोबाईल बघत नाही. आणि जास्त स्क्रीन टाईम पण नसतो. फक्त मला एडिट करायचं असेल ना तेवढंच, दिवसभरामध्ये जेवढं असेल तेवढं. पण अदरवाईज कंटिन्यू मोबाईल घेऊन मी असं स्क्रोलिंग करत बसा, हे बघा, मी आज अजिबात करत नाही. आणि मला असं वाटतं तो टाईम जो आहे ना तो दुसऱ्या कामांमध्ये यूज करता येईल म्हणून मग मी हा विचार करत असते. आणि हा तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.